हॅलो गाईज. तर वर्षभर आपण ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघतो तो क्षण आता थोड्याच वेळात येणार आहे. पण त्याआधी आज आहे 13 एप्रिल. तर जयस्तंभ चौकामध्ये शो आहे, लाईव्ह कॉन्सर्ट संतोष जोंधळेचा. तर आम्ही पूर्ण फॅमिली आधी ते बघायला जाणार आहे आणि 12 वाजता तिथे लाईट शो असतो, तो पण बघायला जाणार आहे. की पुढाऱ्याची 100 भाषणं आणि माझ्या शाहिराचा एक जलसा तेवढीच क्रांती घडवतो. ती क्रांती घडवण्याचं काम नाशिकचे महाकवी वामनदादा कर्डक यांनी केलं. आपल्या गीतांमधून नेहमीच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या समाजापर्यंत पोहोचव. कोणीही केली नाही अशी क्रांती करून साधीवाद्यांना देऊन टक्कर, चौदा रोजा भरून दावली. निसर्ग नियमाप्रमाणे तर पाणी आग विझवते. निसर्ग नियमाप्रमाणे तर पाणी आग विझवते. पण माझ्या अभिमाने तर पाण्यालाच आग लावते. आपल्याला जर विचारलं की परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचे कोण लागतात, तर आपण डायरेक्ट काय म्हणतो, आमच्या बापाचा पण. म्हणून बाबासाहेब आंबेडकर ज्याच्यामुळे तुझी मान भर त्यानं साऱ्यात केलंय बर. ज्याच्यामुळे तुझी मान भर त्यानं साऱ्यात केलंय बर. निळा हातात झेंडा धर, निळा हातात झेंडा धर. जा जा जगाला सांगता बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. तर खूप दिवसानंतर हे बहीण भाऊ आम्ही भेटलेलो आहे. आणि हे माझे लाडाचे काका. ओ काका, काका म्हणजे काका. काकाला काका म्हणलं की ऐकून आहेत. दादा, वेगळा प्रॉब्लेम आहे जरा वयाचा. हे आमचे यंगेस्ट भाऊ संदीप दादा लेंडके. आणि हे सगळ्यांचे पप्पा. ही आमची कासवरी. हे मी क्रॉप करून टाकेन. हाय, मस्त. तुम्ही सांगा बाय बाय.
बाय बाय. या. मग शो झाल्यावर सगळ्यांना बाय करून मी निघाले मामाच्या घरी. तर तिथे उद्याची तयारी जोरदार अशी चालू होती. तर 12 वाजायला वेळ होता म्हणून मी आले होते मामाच्या घरी. आणि आता आम्ही जातो जयस्तंभ चौकामध्ये जिथं शो होता. मग आम्ही निघालो जयस्तंभ चौकात जाण्यासाठी. आनंद, सोनू, बेबो आणि मी एकाच गाडीवर निघालो. तर जयस्तंभ चौकामध्ये आम्ही जाण्याआधीच भरपूर गर्दी होती. तिथे सगळे 12 वाजेचा वेट करत होते.